ठेवण्यात आली, परंतु बंदीमुळे झालेल्या बैलगाडा शर्यतीचे नुकसान व परत बंदी येऊ नये यासाठी मोठे निर्णय घेण्याची गरज निर्माण होत होती. बैलगाडा शर्यत क्षेत्र पुन्हा पहिल्यासारखे करण्यासाठी एक महान नेतृत्वाची गरज बैलगाडा शर्यत क्षेत्राला भासत होती. बैलगाडा शर्यत क्षेत्राला कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी नितीन आबा शेवाळे यांची अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नितीन आबांनी आपला संपूर्ण अनुभव बैलगाडा शर्यत क्षेत्र उंचावर नेण्यासाठी लावला. पहिल्यापेक्षा अधिक बैलगाडा शर्यत क्षेत्राला एक क्रेज निर्माण करून दिली. पुन्हा बैलगाडा शर्यतीवर बंदी येऊ नये यासाठी कडक नियमाचे पालन करण्यास भाग पाडले. नितीन आबांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मीपणा लांब ठेवला व कायम बैलगाडा शर्यत क्षेत्र उंचावर नेण्यामागे संघटना असल्याचे सांगितले. नितीन आबांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये घेतलेले प्रत्येक निर्णय हे कायम योग्य होते हे सिद्ध करून दाखवले. मात्र 24 जुलै 2026 रोजी नितीन आबांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा मात्र चुकीचा ठरला. बैलगाडा शर्यतीला अजून खूप उंचावर नेण्याची गरज आहे आणि हे काम मात्र नितीन आबा योग्यरित्या करतील हा विश्वास बैलगाडा प्रेमी व बैलगाडा मालकांना आहे. म्हणूनच अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेतील एक महान नेतृत्व म्हणून नितीन आबा शेवाळे यांना ओळखले जाते.